महायुतीला घवघवीत यश मिळालं असून शिवसेनेचा स्ट्राईक रेट चांगला आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात। या निवडणुकांच्या माध्यमातून शिवसेना आणि धनुष्यबाण आता आणखी घराघरात पोहोचल्याचंही शिंदे म्हणाले। महायुतीला कौल दिल्याबद्दल जनतेचे आभार त्यांनी मानलेले आहेत। लोकांना काम करणारा नेता हवा असतो, जे घरी बसले त्यांना जनतेनं घरी बसवलं। आमचा विकासाचा अजेंडा आहे आणि पालिका निवडणुकीमध्ये सुद्धा आम्हाला असंच यश मिळणार आहे असं एकनाथ शिंदे म्हणतात। मतदारांचं नगरपालिकेच्या नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये धन्यवाद अभिनंदन करतो। लाडक्या बहिणींचं अभिनंदन करतो। कन्या निवडणुकीमध्ये जसं लोकसभेमध्ये महायुतीला प्रचंड यश मिळालं, विधानसभेत देखील लँडस्लाईड मॅन्डेट मिळालं, तसंच या नगर परिषदा नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये देखील अतिशय दैदिप्यमान असे यश या आपल्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळालं। असंच यश येणाऱ्या पुढच्या महापालिका निवडणुकांमध्ये देखील महायुतीला मिळेल अशा प्रकारचे एक संकेत या निवडणुकीमध्ये मिळालेला आहे। महायुतीला घवघवीत यश मिळालं असून महायुतीला तब्बल 250 ठिकाणी यश मिळाल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणतात। महायुतीला कौल दिल्याबद्दल त्यांनी राज्यातल्या जनतेचे आभारही मानले। महायुतीला जवळजवळ 250 ठिकाणी यश मिळालं। त्यामध्ये स्थानिक आघाड्या ज्या आहेत त्यांचंही प्रमाण हे जवळजवळ 20-25 पेक्षा जास्त ठिकाणी आहे। त्यामुळे महायुतीला दिलेला हा कौल आणि त्याबद्दल आभार मानावे तेवढे कमी आहेत। भाजप नगर परिषदेमध्ये सर्वात मोठा भाऊ ठरलेला आहे। भाजपच्या निवडणूक रणनीतीचा हा विजय आहे। जनतेनं महायुतीलाच आपला कौल दिलेला आहे असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात। महाविकास आघाडीला जनतेनं नाकारलं असून काँग्रेसला आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असं सुद्धा बावनकुळे म्हणतात। आज विजयाचा जल्लोषाचा दिवस आहे। मी आधी सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये माननीय पंतप्रधान मोदींचं सरकार, देवेंद्र फडणवीसचं सरकार, डबल इंजिन सरकार हेच महाराष्ट्राचा विकास करू शकते आणि म्हणूनच जनतेला महायुतीला पसंती दिली आहे आणि 2/3 बहुमताने महायुती जिंकेल। भाजपा 135च्या वर जिंकेल आणि महाविकास आघाडीचे सर्व जेवढ्या त्यांनी अपेक्षित केलं त्यांना यश मिळणार नाही, कारण जनता विकासाच्या मागे उभी आहे, जनता देवेंद्रजीच्या मागे उभी आहे। हे यश जे आहे 288 पैकी जवळजवळ 225 पेक्षा जास्त ठिकाणी महायुतीचाच विजय झालाय हे आपण सर्वांनी लक्षात घ्या। उमेदवार हे त्या ठिकाणी लढले आणि त्यापैकी 134 ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षाचे उमेदवार विजयी झाले। 3000 पेक्षा जास्त नगरसेवक फक्त एकट्या भारतीय जनता पार्टीचे जिंकून आले। भारत माता की। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।